हॅलो हाय नमस्ते, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर जाऊया दिवाळीची शॉपिंग करायला. तर आज मी गेली होती दिवे घ्यायला आणि दिवे आणि बरंच काही लक्ष्मीपूजनचं वगैरे सामान घेतलं आहे. ते ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हे कितीला आहे? ये कैसे दिए दो? वो 60 रुपये और वो एक सिंगल 100 रुपये का। ये हाँ ये 30 रुपये। 30 रुपये। ये कैसे दिए? वो खरीदी नहीं है। ये कैसे 60 दिए? रुपये में खरीद के लाया हूँ। ये कैसे 50 दिए? 50 में नहीं है। मला कितीला आहे सुपारी? 5 द्या. 5 द्या सुपाऱ्या. 4 द्यायची परत 5 नाही. मला हा केवढा आहे का? तिथं ठेवलं आहे ते. तोरण मस्त आहे. ओला दूध पण मागे पण घ्या. भाऊ ओला दूध. हाँ तेरा सब कुछ रहेगा नहीं तो आज ची शॉपिंग झालेली आहे आणि आज नाश्त्याला हे बनवलेलं आहे ब्रेड फ्राय. तर आपण जसं उपमा किंवा आपण पोहे बनवतो त्याचप्रमाणे ही पद्धत आहे. ब्रेडचे स्लाइस कापून घ्यायचे आहेत आणि कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता याची फोडणी द्यायची आहे आणि ते फ्राय करून घ्यायचं आहे. खूप छान लागतं चहामध्ये. तर अशा पद्धतीने इथे माझी ही आजची पूजा आहे धनत्रयोदशीची. धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे. धनत्रयोदशीची पूजा ही धन्वंतरी देवासाठी केली जाते. धन्वंतरी हे आरोग्याचे देवता मानले जातात. सो ही त्याच्यासाठीची पूजा असते आणि ती अशी साध्या पद्धतीने मांडली आहे. त्यामध्ये 13 दिवे वगैरे घेतलेले आहेत आणि दरवर्षी कवड्या वगैरे असतात त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने ही पूजा आहे. ही आहे लक्ष्मीपूजनची पूजा. सो धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन असे हे दोन्ही व्लॉग एकत्रच शूट केले आहेत. त्यामुळे हे तुम्हाला एकाच व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने मी इथे रेडी झालेली आहे आणि आपली लक्ष्मीपूजनाची जशी आपण महालक्ष्मीची पूजा करतो तशीच इथे पूजा मांडली आहे. तर दिवाळीमध्ये तुम्ही कोणतं फराळ बनवला आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय, कोणत्या शहरातून बघताय, तर हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या शहराचं नाव. आणि ही दिवाळी तुम्हाला सर्वांना सुखाची, समृद्धीची, समाधानाची, आनंदाची आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वराचरणी प्रार्थना करेन. आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप दिवाळीच्या खूप शुभेच्छा. आणि तुमच्या जीवनामध्ये सदैव तुम्ही आनंदी राहा. आणि स्वामी ज्याप्रमाणे म्हणतात की तुम्ही दुसऱ्यांचे जर सुख समाधान याची प्रार्थना करत असाल तर ते न चुकता तुमच्याकडे सुद्धा
परत येतं, कधी कोणाचं वाईट चिंतू नये. सो अशा पद्धतीने तुम्हाला सर्वांना ही दिवाळी सुखासमाधानाची, आनंदाची आणि खूप भरभराटीची जावो हीच ईश्वराचरणी प्रार्थना करेन. आणि व्हिडिओंना असंच प्रेम देत राहा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्रिप्शन हे फ्री असतं. तर अशा पद्धतीने इथे माझी पूजा झालेली आहे. आणि सबस्क्राईब तुम्ही केल्यावर ना बेल आयकॉनचं एक बटनसुद्धा असतं तिथे बघा, ते घंटीचं बटन असतं. तर ते बटनसुद्धा क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी माझे व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला मेसेज येईल, त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ हे लगेच बघायलासुद्धा मिळतील. तर सबस्क्रिप्शन हे फ्री असतं. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना ही दिवाळी खूप सुखाची, समाधानाची आणि आनंदाची गेली असेल अशी प्रार्थना करते. आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि सर्वजण आनंदी राहा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.